ओसरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो आईशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा पुरे आता नको तुझी याची सत्ता आईशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा लटके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा आईशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा विठ्ठल ब्रह्मानंदं परम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माझा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहू निवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। मागणी पर प्रकरणातील असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय परमात्मा पंढरीनाथाकडे मागणी मागतात। विठ्ठला विठ्ठला
प्रारंभ करण्यापूर्वी मोठा पर्वकाळ आज या पवित्र पुण्यभूमीमध्ये परमपूज्य श्री सद्गुरू हरिपुरी महाराज यांच्या 102व्या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पवित्र पुण्यभूमी नांदापूर या पुण्यभूमीमध्ये संपन्न होतो आहे। गुरु शिष्याची ही दिव्य परंपरा लाभलेली हे पवित्र गाव, गुरु महाराजांची समाधी, शिष्याची समाधी आणि पुन्हा हरिपुरी महाराजांसारखा मोठा अधिकारी शिष्य आणि त्यांचा समाधी पुण्यतिथीचा सोहळा आहे। आजच्या दिवशी द्वादशी सह त्रयोदशी आल्यामुळे तसा पाहिला तर त्रयोदशीचा उत्सव, पण 2 तिथी आणि द्वादशीच्या तिथीचा लोप आणि त्रयोदशी श्राद्ध म्हणून आज या पुण्यतिथीचं आयोजन, त्या निमित्तानं भरलेला हा दिव्य भव्य असा श्रेष्ठ समाज, भगवद्गीत वरिष्ठ सर्व भाविक भक्त मंडळी, गुणीजन, गायक, वादक, हरिभक्तीपरायण मंडळी, परमपूज्य श्री आत्मानंद गिरीजी महाराज, हरिभक्तीपरायण दिलीप महाराज आणि तुम्ही जमलेले सर्व पवित्र श्रोते, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करू। विठ्ठला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक परंपरा आहे की कार्याच्या पूर्वरात्रीला भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागणी मागणारा अभंग असावा, असा लिखाण नाही। सगळेच अभंग पवित्र आहेत, सगळेच अभंग मानवी जीवनाला दिशा देणारे आहेत, पण त्याच्यामध्ये आमच्या काही महापुरुषांनी प्रासंगिक अभंग प्रकरण पाडलेले आहेत। तसं सप्ताह पद्धतीचं सुद्धा प्रकरण पाडत असताना की आपली सप्ताह मांडणी अशी आहे की पहिला दिवस नामपर, दुसरा संतपर, तिसरा तीर्थक्षेत्राचा महिमा सांगणारा, चौथा नरदेहाचं महत्व सांगणारा, 5वा दिवस महापुरुषांचा उपदेश आपल्यापर्यंत पोहोचवणारा, 6व्या दिवशी तीर्थक्षेत्राचा महिमा सांगणारा, 7व्या दिवशी मागणीपण, 8व्या दिवशी काला, असं आपल्या संतांनी अभ्यासिकेमध्ये हे प्रकरण पाडलेले आहेत। त्याच्यामध्ये काल्याच्या पूर्वरात्रीला परमेश्वराकडे मागायचं, काल्याचं कीर्तन ही आणि ते सिद्ध कीर्तन आहे। त्या काल्याच्या कीर्तनामध्ये दुसरं काही बोलायचं नाही, मागायचं नाही, सांगायचं नाही, भगवान परमात्म्याच्या लीला विशद करायच्या, ज्ञानी जरी असला तरी ज्ञान सांगायचं नाही, भक्त जरी असला तरी भक्ती सांगायची नाही, विरक्त जरी असला तरी वैराग्याच्या गोष्टी सांगायच्या नाहीत, कोणी जरी असला तरी तो बांधलेला आहे की त्यांनी तेच सांगायचे, जे देवी गोकळी केली ते चरित्र उच्चारावे बस। पण काल्याच्या पूर्वरात्रीला मात्र मागणी मागावी परमेश्वराला, का आपण 7 दिवस त्यांची सेवा केलेली असते भगवंताची, आणि सेवा केल्यानंतर आपला हक्क होतो भगवान परमात्म्याशी मागण्याचा। आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे आणि काय मागू नये या गोष्टीचा मात्र आपल्याला विचार 7 दिवस कीर्तन ऐकल्यावर 6 दिवस 7व्या दिवशी ती आकल येत असते काय मागावं ते। पहिल्या दिवशी जर आपण जीव अज्ञानी सामान्य, जीवाला दिशा कळत नाही, तो देवाला सांगतो वाढावे संतान, गरीब व्हावे, धनधान्य द्यावे, खावे बरे, ही त्याची अज्ञानाची मागणी आहे। पण 6 दिवस त्यांनी श्रवण केल्यानंतर, भगवत भक्तीचं चिंतन केल्यानंतर त्याला मागण्याची डोळस बुद्धी निर्माण होते, म्हणून मग तो परमेश्वराकडे जो मागतो ना तो कल्याणाचंच मागतो। आपला जो पारमार्थिक वर्ग आहे हा संसाराच्या बद्दल देवाच्या समोर पदर पसरणारा दैन्यवाणी वर्ग नाही, पण परमार्थामध्ये काहीतरी त्याच्याकडे मागावंच लागतं, म्हणून मागणारा आपला परमार्थिकाचा वर्ग आहे। म्हणून त्या प्रसंगाला, त्या प्रकरणाला अनुसरून आजचा अभंग निवडलेला आहे। विठ्ठला भगवान परमात्म्याची सेवा आपल्या जीवनामध्ये घडते, मोठं भाग्य आहे। आपण ती कोणत्या स्वरूपानं करतोय, कशी करतोय याची मात्र चिकित्सा आपल्या जीवनात होणं महत्वाचं आहे। करण्याला महत्व नाही, त्याच्यामध्ये शुद्धता, योग्यता आणि सिद्धता किती हे पाहणं महत्वाचं आहे। पारमार्थिक जीवन जे आहे ना, पारमार्थिक होणं म्हणजे काय, मोठं होणं। बरं सांगा, मोठं कशासाठी व्हायचं? म्हणजे मोठं व्हायचं
मोठं व्हायचं म्हणजे मोठं होऊन आपले दोष गुण पाहिजे. महाराज म्हणतात गुणवंत केलो दोष जाणावयासाठी माझे मजपोटी बळकट दूषण. मोठं व्हायचं म्हणजे आपल्या अंतःकरणात किती दोष आहेत ते शोधण्यासाठी, गुण शोधण्यासाठी नाही. गुणाकडे पावलं वाटचाल करणारा मनुष्य कधीच मोठा होत नाही. आपल्या जीवनात दोष किती आहेत हे पाहून नष्ट करणाराच मोठा होतो. विठाला हजार गोष्टी चांगल्या असू द्या आणि एक गोष्ट वाईट असू द्या, ती एकच वाईट गोष्ट आपल्याला समाजातून परमार्थातून पाठीमागे घेऊन जाते. लोक म्हणतात महाराज गायक चांगला आहे हो, बर मग वादक चांगला आहे हो, बर मग महाराज चांगले येतो, बर मग आलं की काहीतरी दोष आहे असं आपण पाहावं लागतं. आणि आपल्यातल्या गुणाचं प्रदर्शन जगाला कमी लवकर होतं, कमी म्हणजे उशिरा होतं, पण दोषाचं दर्शन मात्र लवकर होत असतं. दोष लवकर दिसतात, गुण दिसत नाही. त्या गायकाने केलेली तपश्चर्या दिसत नाही, त्या वादकाने केलेली तपश्चर्या दिसत नाही, त्या कीर्तनकाराचा अधिकार आपल्याला दिसत नाही, पण त्याच्यातला असलेला दोष मात्र आपल्या डोळ्यासमोरून बाजूला जातच नाही. आणि समाज गुणाची प्रशंसा कमी करतो, पण दोषाची प्रशंसा जास्त करत असल्यामुळं मग आपण हुशार व्हायचं. काय व्हायचं? आपल्या जीवनातले दोषच संपून टाकायचे. आपल्या जीवनातले दोष संपले आणि आपल्याकडे दोष नाही राहिले की मग जगही स्वच्छ आहे. बरं का, नाही त्याला नाव ठेवीत नाही, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. ज्याच्याकडे काहीच नाही ते कोण आहेत? संत आहेत. त्यांच्याकडे काहीच नाही पण समाज दोष ठेवतो, पण शेवटी त्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे त्यांचा स्वयंप्रकाश जगताला कळतो आणि दोष ठेवणारे संपून जातात. आपल्याकडे काही नसल्यावर एखाद्याने दोष लावला तरी तो अंगाला चिटकत नाही. जसं सूर्याकडे दे कोणी थुंके सद्भावे. वर महाराज म्हणतात सूर्याकडे पाहून थुंकू लागला तर थुंका सूर्यापर्यंत जात नाही, पण त्याच्या तोंडावर पडल्याशिवाय राहत नाही. मग आपल्याकडे दोष नसताना जरी एखादा दोष दाखवू लागला, आपलं काहीच होत नाही, त्याचं काहीच राहत नाही. विठ्ठला पण अगोदर आपण दोष मुक्त होणं महत्वाचं. आपल्या जीवनातले अवगुण महाराज आपल्याकडे किती आहे, काय आहे हे महत्वाचं नाही आपल्याकडे. मला तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या, की आपल्याकडे आपल्या इतिहासामध्ये त्रेतायुगामध्ये फार पूर्वी की एक रावण नावाचा राजा होऊन गेला. मोठा पराक्रमी राजा होता, प्रशंसनीय नाही, वंदनीय नाही, पण निंदनीय सुद्धा नव्हता. बघा, रावणाचं वर्णन करावं कीर्तनात एवढा तो पवित्र राहिलेला नव्हता, पण होता पवित्र. का होता? त्याच्यासारखा विद्वान नव्हता. गुण किती होते ते बघा, आणि मग तुम्हाला दोष सांगतो त्याचे. गुणवान किती होता? त्याच्यासारखं गायन कुणाचं नव्हतं, त्याच्यासारखं वादन कुणाचं नव्हतं, त्याच्यासारखं शब्द श्रीमंती कुणाकडे नव्हती, वाङ्मयाचा अभ्यास त्याच्या एवढा कुणाला नव्हता. त्यांनी निर्माण केलेले स्तोत्र आज जरी आपण म्हणायला लागलो तरी मोठ्या मोठ्या विद्वानाला सुद्धा घाम फोडणारी स्तोत्र आहेत रामाची. एवढा अभ्यास होता आणि तेवढा भक्त सुद्धा होता. पूजा करायला बसलेला आहे. रोज नियम असायचा, सहस्र कमलदलार्चनेन महत्भागीन पुण्यसरिता म्हणायचा, पूजा करायचा रोज. 1000 पांढरे शुभ्र कमळ भगवान शंकराला व्हायचा आणि त्रिकाल भगवंताची पूजा करायचा. बघा, एके दिवशी कमळच कमी पडलंय, मापून आणायचं, पण इंद्रानं कमळ चोरलं. वैवर्तक ब्रह्मपुराणाचा विषय बघा दिलीप देवांनी सांगितला. त्याच पुराणातली कथा आहे की एक कमळ इंद्रानं मुद्दाम चोरून नेलं. बघा, आता त्याचा अधिकार मोठा होता, शनी पायाखाली होता त्याच्या. म्हणजे इंद्रानं कसं नेलं? इंद्रच कमळ मापायला होता. बहुतांश वाटणारेच खाते. नाही कळलं तुम्हाला? वाटणारेच. ज्याच्याकडे कारभार आहे तोच लाबाडी करू शकतो, ज्याच्याकडे काहीच नाही तो लाबाडी करीत का? तो करू शकत नाही. त्यांनी काय केलं, एके दिवशी मुद्दा म्हणल्याला कळते का ते पाहून आबा त्यांनी एक कमळ कमी ठेवलं. दिवसला ती रावण हुशार होता. आता शनीला पायाखाली पाडणारा मनुष्य
तो काही कमी अज्ञानी होता ना. त्यानं सांगितलं जरा इंद्र जरा जास्तच खुश दिसायला म्हणजे याच्याकडे जे काम आहे ते तपासून बघावं लागेल. ओम नमः शिवाय. एक ओम नमः शिवाय. 460 570 630 710 899 999 एक कमी पडलं. आता मंत्र म्हणताना इंद्राला काही बोलता येईना. पूजेचं अर्चन भक्तीचं असं श्रेष्ठत्व आहे की आसन मोडायचं नाही, बोलायचं नाही, मन सुद्धा इकडे इकडे जाऊ द्यायचं नाही. मी जर याला काही बोललो एखादी शिवी माझ्या तोंडातून निघाली तर एवढा सगळा शिवमय पाठ केलेला वाया जाईल. माणसाच्या तोंडाला अपशब्द आला की माग केलेलं सगळं पुण्य संपून जाते बरं का. तुम्ही बायकोला लेकरला सहज शिवी देता पण पुण्य संपून पेटी हो मोकळे होता. अपशब्द आला की माग जेवढं वाचन पुण्य केले तेवढं संपलं. आमचे हे सांगत होते, आता नाही सांगत, मी पुन्हा सांगत का ध्यानात आलं पण नाही सांगत. शास्त्रीय संगीत शिकला, मोठी राग दरबारी शिकली आणि तमाशाची चाल तोंडात आली की ओळखावं भेटायचं पुण्य संपलं. त्या दिवशी काय राहिलं नाही त्याचं. जी म्हणून जी सगळं संपलं. त्याचा रियाज संपला. त्या बटनावर केलेली बेजारी घेतलेल्या येणा सगळ्या संपल्या. महात्म्याचं ऐकलं होतं बरं. अशी काही नाही. कीर्तनकार अभ्यास करून आलेले आणि खाल्ल्या पातळीवर नवरा बायकोच्या गोष्टी सांगू लागला तर त्याचा अभ्यास संपला म्हणायचं. वादकाचं काही सांगितलं नाही. दोन ऐकलं होतं. उभं सांगितलं साहेब कोणी मला लावून घेऊ नका. काय म्हणायचे ते म्हणावे. आता मी बोललो तर माझं पुण्य समाप्त होत जाईल. मग काय करावं तरी असा पोटाने पुनवायला लागला. इंद्रानं मुद्दा हा म्हणतो एको हमरम आदि. अरे ते नाही. एकांत सरसुगाय सानिध्यम. अरे ते नाही. श्लोक म्हणत नाही मी. इंद्राला वाटायचं श्लोक याला इंद्राला कळू लागलं पण इंद्राला ह्याची जिरवायची होती. काही माणसं कीर्तन ऐका येत नाही, जिरवा येते नाही कळत तुम्हाला. शेवटी म्हणलं आता याला बोलून कळणार नाही. आणि मी आजच्या पूजेत जर उठलो तर सगळं ते काही आपल्यासारखा पूजा होता. कुत्रा आलं की देवच फेकून आणला. एक जण जपाची माळ जपीत बसला होता आणि कुत्रा आलं. माळ फेकली, नीट कुत्र्याच्या गळ्यात पडली. कुत्रे माळ घालून गावभर फिरू लागले. त्यांनी काय केलं बघा, स्वतःच शीर कापलं. म्हणायला लागला काय व्हायचे ते होऊ द्या पण शीर कमळ कापून शंकराला एक समर्पित केलेले. एवढा विद्वान होता पण जीवनात एकच अवगुण होता की परनारीवर वाईट दृष्टी ठेवायचा. एवढे गुण असून त्या गुणाची चर्चा झाली का जगात? चर्चा एकाच अवगुणाची झाली. एवढा त्यानं रामाची अंतरी चोरून न्यावी का? एवढ्याच गोष्टी वाया गेला. 80,000 बायका असून सुद्धा दोष नष्ट करता आला नाही. त्याची माती झाली. मग रावणासारखा गुणवान जर दोषामुळं अवगुणामुळं मातीत जाऊ शकतो तर आपल्याकडे गुण नाही, गुणाची वाण आहे. गुणवान नाही. रवी महाराज काय गुणाची वाण आहे आपल्याकडे. म्हणून आपण छोटे मोठे माणसं आहोत. पसा पुरता परमार्थ करणारे माणसं आहोत. आपण आपल्या ऐश्वर्याकडे पाहत असताना आपल्या अवगुणाकडे पाहणं महत्वाचं आहे. आपण जे करायला लागलेले ते योग्य आहे का? आपण जे करतोय ते ज्ञानोबरायला प्रिय होते का? आपण जे करतोय त्याच्यावर तुकोबराय खुश आहेत का? आपण जे करतोय त्याच्यावर जोग महाराज काय विचार करत असतील याचा सुद्धा विचार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. कारण आपल्या जीवनातल्या एक 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 जागा आता संपत चाललेली आहे. प्रत्येक गोष्टीत बदल व्हायला लागलेला आहे. परमार्थामध्ये श्रद्धा पाहिजे पण आता श्रद्धेची जागा स्पर्धेने घेतलेली. श्रद्धा नाही राहिली, स्पर्धा. इससे आगे हा होना चाहिए, वो मेरे पीछे, ऐसा वैसा. बस श्रद्धा नाही. आता श्रद्धेच्या जागी स्पर्धा आहे.
परमार्थ हा सुसंस्कृतपणानं करावा, पण आता सुसंस्कृतपणाची जागा विकृतीने घेतलेली आहे आणि परमार्थामध्ये बोध असायला पाहिजे, पण आता बोधाची जागा भेदानं घेतलेली आहे. आता बोध नाही, भेद आहे. बोधाची जागा भेदानं, भेदाची जागा विनोदानं. म्हणजे आपल्या जीवनात जी शुद्धता असायला पाहिजे, ज्या रंगामध्ये आरूढ होऊन आपण रंगून जायला पाहिजे, तो रंग मात्र आता बेरंग व्हायला लागलेला. अंतरंग स्थितीचा विचार जर आपण आपल्या जीवनात केला नाही श्रोते हो, मग मात्र आपलं जीवन वाया जाऊ शकतं. या वाया जाणाऱ्या जीवनाला सुधारणारे या जगात दोनच आहेत. आपल्या हरवलेल्या गोष्टी जाग्यावर आणून देणारे या जगात दोनच आहेत, एक देव आणि दुसरे संत. हरिपुरी महाराज करू शकतात, ठमा माय करू शकते आणि पांडुरंग करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. विठ्ठला मग आपलं हृदगत मुख मोकळं करावं कोणाजवळ. आता काही ते ज्ञान चिवडणारे जे लोक असतात ते मागावं का, सुरुवातच असते त्यांची. बघा मागावं का, मागणं संप्रदायाला शोभतं का, का मागू नये, काय मागू नये. अरे बाबा तसं नाही. प्रेमामध्ये आणि हक्कामध्ये शास्त्र गुंडाळून ठेवायचे असतात. मुलाच्या जीवनात जर काही कमी पडलं गुरुजी, तर त्यांनी आपल्या बापाकडे मागणं हा त्याचा काय आहे, हक्क आहे. शिक्षकाने सांगितले बेटा कल से युनिफॉर्म लेके आना. नाही बाबाजी मेरे पास युनिफॉर्म नहीं, मी येताना तुझ्या बापाला सांग मी कालच महाराजांचं कीर्तन ऐकलं, कुणाला काही मागू नये. काय ऐकलं, कुणाला काही मागू नये. आणि मग तो विद्यानंद स्वामी महाराजांचा श्लोक सांगू लागला, यशम धैर्यम दानस्य देहनम कष्टिन. काय काय जातं, लक्ष्मी आयु नाशयस्ती. मागण्याच्या एवढ्या गोष्टी संपून जातात. ज्या माणसानं मला इतकं द्या म्हणला, पहिली गोष्ट त्याचं आयुष्य कमी होतं, दुसरं त्याचं ज्ञान संपून जातं, तिसरं त्याच्या पाठीमागे दरिद्री लागते, चौथं त्याची अपकीर्ती होते आणि पाचवी देव त्याच्यावर नाराज होतो. विठ्ठल किती मागून कमी झटका येऊन गेलं, काय फुकायच्या का श्रीमंती. आयुष्य कमी झाल्यावर करता काय. महाराज एका महाराज 20 कोटी रुपये बँकेत मेलं झटके. श्रेष्ठ पोरानं बंगला बांधला, चमच्यानं खाले आणि नुसतं खाताना नीट खायला झाले, सगळं प्याला घेऊन आले त्याच्या पैशाचं. काय करता, यश संपत, यश नाही राहत माणसाच्या, अपकीर्ती होते. पण हा श्लोक कुठं लागू करायचा हे सुद्धा जीवाला कळायला पाहिजे. भरणीत मीठ आहे म्हणून बासुंदीत टाकायचं. मिठाशिवाय पदार्थाला चव नाही हे खरंय, पण बासुंदीला मिठाची काही गरज आहे का. तसं मागण्याने या 5 गोष्टी जातात, पण हक्कात आणि प्रेमात हा श्लोक लागू करायचा नाही. हा परस्तू माणसाला मागतानाचा हा श्लोक आहे, आपल्या जवळच्या नाही. भक्त देवाकडे मागू लागला त्याला हा श्लोक लागू पडत नाही. पुत्र पित्याकडे मागू लागला हा श्लोक त्याला लागू पडत नाही. पत्नी नवऱ्याकडे मागू लागली तिला हा श्लोक लागू पडत नाही. ज्याचा आपला काही संबंध नाही त्याला मागितल्यावर या 5 गोष्टी संपून जातात. आपण वारकरी संप्रदायाचे आहोत, संप्रदाय आपला आहे. एखादा मुशी सप्ताह करत असेल तर त्याला आपण बेदागी ठरवणं हा गुन्हा नाही, हा काय नाही, गुन्हा नाही. आपण आपल्या हक्काच्या माणसाकडे आपल्या जीवनाच्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, समाज कल्याणासाठी, गोरक्षणासाठी, विद्यार्थ्यासाठी किंवा वैयक्तिक जीवनासाठी आपण काही मागणी करत असो तर हा दोष नाही बरं का, लक्षात ठेवा. सगळी मंडळी वारकरी संप्रदायाच्या या परंपरेमध्ये मागणाराच्या जीवनाचा धिक्कार नाहीच आहे बा, कारण आपण काही मागतच नाही. मग काय मागतो, आपल्या जीवनात जी कमतरता आहे ती देवाला सांगत असतो. आमच्याकडे हे कमी, आमच्याकडे ते कमी. मग देवाला सांगावं लागतं या जगामध्ये समर्थ तोच आहे, त्याच्याशिवाय समर्थ कोणी नाही. म्हणून महाराज म्हणतात पोषितो जगाशी एक
आपल्याला कोणी सांभाळत नाही. महाराज आमचे अमुक अमुक माणसामुळे नीट झाला असेल, पण तो नीट करू शकत नाही. होणं आणि करणं याच्यात फरक आहे. सहज होतो आपण कोणाला श्रेय देतो, आज माझं कीर्तन रंगत नव्हतं, हो ही विद्वान मंडळी होती म्हणून रंगलं. पण परमेश्वरानं एवढी जरी बोलली तरी आधी तर रंग देवताच ठेवायचे नाही. देवंड्या ही बेसोरात जातात, हे तालातून निघून जातात, आणि महाराज तर फाशी घ्यायला त्याची अवकृपा झाली पांडुरंगाची की तिथं कोणी काय करू शकत नाही. फार पूर्वीची गोष्ट आहे. आमचे दिलीप महाराज जनाबाईच्या मंदिरामध्ये उत्सव झाला होता. ते कॅमेरा म्हणून नाव नाही सांगत, पण ते कारभारी होते, मी कारभारी होतो त्यावेळेला सप्ताहामध्ये. त्या फार जुनी गोष्ट आहे. आणि एक मोठा गायक गाथा भजनासाठी बोलला. त्यावेळेला ती गाजलेली होती, मशहूर होती गाथा भजनासाठी. मोठे महाराज होते, सर्व मंडळी होती. त्या काळामध्ये 40,000 रुपये देणगी गोळा झाली होती निघालेला. आणि मग ती गाथा भजनाला महाराजांनी वाजवायला ज्ञानोबा माऊली लटपटे होते 7 दिवस. आणि त्यांच्याकडे विना दिला, पांढरी चारला मृदंग लावायचा, महाराज जे गोंगाळायचा. मग ती प्रसिद्धी केलेली त्यावेळेला तिकडे असे तसे त्यांच्या चाली ऐकायला या. मग ते जाणार बाया सुद्धा म्हणायचे, असले एवढं कुणा आणला असेल, असले एवढं कुणा आणला असेल, असले एवढं कुणा. मग ते 4थ्या दिवशी त्याला कळालं, त्या महाराजांना, ते पिशवी भरूनच निघाले. म्हटले मोठ्या महाराजांच्या पाया पडले. म्हणजे ते महाराज आरोतर बोलायचे. मारुतराव म्हणजे किती मोठे होते ते बघा, ते महाराज किती मोठे होते ते बघा. मारुतराव आता मी निघतो. म्हणजे का महाराज, अहो मी वारी सोडून आलो, म्हणजे इकडं शुद्ध वारी पंढरपूरची सोडून इकडे आलो, माझं भजनच स्वराला लागलाय. मी तिकडे जातो. 4थ्या दिवशी पिशवी उचलून गेली. मी कशा सांगितलं एवढं तुम्हाला, अहो कृपा झाली, काय करणार आहेत आपण, त्याच्याच मनात आलं. गाडी पळवायला केली पंक्चर, वाटत देते ओटीत महाराज. महाराज बघून असं हवीत पडून. ईश्वरी सूत्र जे आहेत ते फार महाराज अत्यंत आहेत. हे बघा आता हवा लोक स्वतःच्या कर्तृत्वाला श्रेष्ठ मानायला लागले. मी आहे, मी आहे, मी असं मानायला लागले. पण आपल्या कर्तृत्वाला किंमत आहे, पण त्या कर्त्यामुळे हे विसरू नका. तो कर्ता जी माणसं दुसऱ्याला श्रेय देतात, जी माणसं दुसऱ्याला मोठेपणा देतात आणि आपला मोठेपणा सिद्ध न करता दुसऱ्यामुळे मी मोठा आहे हे दाखवून देतात, तीच माणसं जीवनात मोठेपणा शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवतात. आणि स्वतःला श्रेय घेणारी माणसं काळाच्या प्रवाहात 2-4 वर्षे नाचतात, त्यांची रेंज चलते, लाखो फॉलोअर्स त्यांना होतात आणि 5 वर्षाला पानपट्टी टाकून माशा माराव्या लागतात. माणसं मोठेपणा देत दुसऱ्याला. एके ठिकाणी असा कार्यक्रम होता गुरुजी वास्तुशांतीचा, आणि मग ते एक मनुष्य माझ्याकडे आला. तुमचं लक्ष येईल कीर्तनाकडे सगळ्यांचं, जेवण भरपूर झालेली आहे, शिरापुरी खाल्लेली आहे, म्हणून तुमचं लक्ष करा. संपत आलं, फक्त माझ्याकडे आता 35 मिनिट आहेत मला सांगता. मला नाशिकला कार्याला जायचं सकाळी, पण ऐका 35 मिनिटात सांगतो. मला 35 मिनिटात बकळ सांगतो, खूप सांगतो, पाकिटापेक्षा जास्त सांगतो. माझ्याकडे आलाय, वास्तुशांतीचे कीर्तन करायचे म्हणायला लागला. नानाजी, नाना एक नोकरीवाला होता, तो काहीतरी नोकरी होती, तो एके दिवशी मला कुठेतरी गाठलं, म्हणायला लागला कीर्तनकार, तुमचं कीर्तन ठेवायचंय मला. मी मोठं फार्म हाऊस बांधलेलं आहे आणि तिथं काही मला कार्यक्रम करायचा आहे. ठीक आहे, येऊ आपण एके दिवशी. म्हटलं कधी करायचं, म्हणते त्यांनी जो दिवस त्या दिवशी गेलो ते कार्यक्रमाला. सुंदर कार्यक्रम होता, दृष्ट लागण्यासारखा. श्रोते कमी होते पण गुणवान चांगले होते. सुंदर कीर्तन कार्यक्रम, अर्धा पाऊण तास कीर्तन केलं. आणि कीर्तन झाल्यानंतर तो मनुष्य मला म्हणायला लागला, नाना आता मी कसं बांधलेलं ते तुम्हाला दाखवतो, येता का तुम्ही? चला म्हटल्यावर तो मला घेऊन गेला.
सर्व काही दाखवू लागला, जे दाखवायला नको ते दाखवू लागला, वॉशरूम सहित. पाहिलं समाधान म्हटलं. सोप्यावर बसल्यावर मग ते मला म्हणायला लागला, नाना काही नव्हतं मला, एवढं सगळं कमवलं. मी हात जोडले सांगितलं, वा वा काय तुझं भाग्य आहे, तुझ्या आई वडिलाची पुण्य आहे म्हणून तुला एवढं सगळं मिळालं. एवढा तुम्ही महाराज लोक इथं तर चुकतात ना म्हणलं. आई वडिलाची पुण्य आहे म्हणल्यावर याच्यात चुकीचं काय? अहो म्हणला, त्या मायबापाच्या काळामध्ये त्यांच्या संगतीमध्ये कधी अंग भरून कापला मिळाला नाही. माझं जे चांगलं झालं ते माझ्या बायकोच्या पायगुणाला झालं. आता मी शांत जाणारच होतो, मी त्याला गप म्हणजे बोलल्याशिवाय गेलो नसतो. मी सुद्धा गंतडीचा मनुष्य आहे, पण माझं पाकिट घ्यायचं राहिलं होतं. त्याला सांगत होतो याच्यात काय मायबापाचं आहे काय नाही ते. पण मला नंतर कळालं की म्हटले महाराज ते ज्यांनी त्या बायकोला श्रेय दिलं होतं ना, त्याची बायको फरारी 2 महिने झाला होता. नाही कळत मग रेंज मध्ये नाही. भाग्य कुठे गेले पत्ताच नाही. भाग्य कुठे गेले पत्ताच नाही. श्रेय कुणाला द्यावं, श्रेयाची सत्ता कुणाला मानावी. आपल्या जीवनामध्ये जर या गोष्टी आपल्या तर या जगामध्ये फक्त श्रेष्ठ कोण आहे? व्यवहारात मायबाप आणि परमात्मा, संत आणि देव. व्यवहारात काही कमी पडलं तर टाळ्या वाजवणार, मला काही कळत ते टाळ्या वाजवून पाय करावं. लक्ष करू नका. विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजवावी. हा आनंदानं फक्त श्रोत्यानं प्रसन्न होऊन वक्त्याकडे पाहून मान हलवावी. ही एवढी संजीवनी असते वक्त्याला, टाळ्या संजीवनी नसते. विठ्ठला विठ्ठला काय सांगतो त्याच्याकडे या. मग करता कोण? त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. देव तुझ्याशिवाय कोण आहे? तुझं बिन कोण? नारायण
कोण आहे आम्हाला तुझ्याशिवाय कोणी नाही. या विश्वाचा सूत्रधार तू आहेस. सर्व माहित आहे या चराचरामध्ये तुझ्या एवढा श्रीमंत कोणी नाही. या चराचरामध्ये तुझ्या एवढा ज्ञानी कोणी नाही. या चराचरामध्ये तुझ्या एवढा दानशू सुद्धा कोणी नाही. शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ नारायणा, शरण जाऊ. अरे आम्ही झाडाचा पाला गोडबडून खाणारी माणसं. काही जीवनात कमी जास्त झालं तर सख्या आईच्या जवळ न रडणारी माणसं आम्ही. का आम्हाला माहित आहे आमची आई उदार आहे पण श्रीमंत नाही. आमच्या आईकडे भावना आहे, आमच्या आईकडे प्रेम आहे, पण आम्ही मागितलेलं आमची आई देऊ शकत नाही. आमचे वडील देऊ शकत नाही. त्यांची परिस्थिती आहे येते. पण या जगात तुझ्या एवढा श्रीमंत कोणी नाही, तुझ्या एवढा दिनवत्सल कोणी नाही. म्हणून तुझ्या समोरच आम्ही शरण नारायणा, तुझ्या सोड आम्ही आलेलो एवढंच कर. आपुले अंतःकरण माझ्या दासादारी घारी तो लोटांगण तुझी चरणाशी. अरे मागणारा शिव्या देणारी माणसं, मागणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार करणारी माणसं, मागणाऱ्याच्या जीवनाला नाव ठेवणारी माणसं आणि हेच माझ्याकडे मागायला आले. मला माहित आहे असं तुझ्या मनात भ्रम निर्माण होईल. पण अनंत भक्ती केलेली असल्यामुळं मागणं आमचा हक्क आहे आणि सेवा केलेली. आम्ही तुझा गारवंटा सांभाळलेला आहे. या जगामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी आम्हाला प्रारब्धाने मिळणार आहेत याची मला जाण आहे. आम्ही तुझ्याकडे कपडे मागणार नाही, तुझ्याकडे लत्ते मागणार नाही. आम्हाला याचं ज्ञान आहे की अन्नमान धन हे तव प्रारब्ध अधीन. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट तुका करी ना बोबाट, तुका करी ना बोबाट. याच्यासाठी आम्ही मागणार नाही, उलट हे नष्ट करण्यासाठी तुझ्या द्वारात आलेले आहोत. प्रपंच सजवण्यासाठी परमार्थ नाही, प्रपंच कमी करण्यासाठी. हे बघा, प्रपंच समाप्त करण्यासाठी नाही गुरुजी. प्रपंच समाप्त करून आबा कुणाचं भागत नाही आणि प्रपंच कुणाचा संपला नाही.
जळूनी संसार पैसे मठ बांधलास की केवढा तू कसं म्हणतो जळूनी संसार पैसे जळूनी संसार संसाराला लाच मारली तू उभं आहे ना संसाराला लात मारली ज्ञान उभं आहे ना संसाराला लात मारली त्यांनी लात मारली दूर केला पण समाप्त केला लाथाडीला केला षडवर्णीचा मार पण प्रपंच समाप्त करण्यासाठी नाही एवढंच आहे प्रपंचाची आसक्ती कमी करा आमच्या मनात जे प्रपंच जे आमच्या मनात भरलाय ना बरं का श्रीडुकर महाराज प्रपंच आमच्या मनात भरलेले आहे ते भरलेलं प्रपंचाबद्दल जे प्रेम आहे ते कमी करा आणि परमार्थाबद्दलचं प्रेम वाढवा अभंगाच्या पहिल्याच्या प्रपंच
की प्रपंच समाप्त करू नको, प्रपंचाच्या बद्दल अंतःकरणात असणारी आसक्ती कमी कर. जे धनामानावर, बाळावर, पुत्रावर, घरादारावर जे प्रेम आहे त्या प्रेमातली जी उंची आहे ती कमी कर आणि हरिनामातली उंची वाढवायची. इकडनं कमी करायचं आणि इकडं वाढवायचं. ते शिष्टी महाराज जमते बघा. भजने म्हणू लागले की महाराजाचं कमी करते आणि महाराज बोलू लागले की भजनेचं कमी करते. ते नियोजन त्याच्याशिवाय लागत नाही ना. असं म्हणजे त्यांना कळतं कुणाला वाढवायचं, त्याच्या सगळ्यात जास्त तुम्हाला कळते कुणाचं जिरवायचं, कुणाला समाजात. देव आता तू त्याच्यातला जाणताय. चतुरा तू शिरोमणी. आमची संसारावर आसक्ती फार आहे, आमची फार, की संसार आम्हाला सुटत भय वाटे पण न सुटे, भीती वाटते पण संसार सुटत नाही. काय करावं? एवढी तू जर कृपा केलीस तर भजनाबद्दल भक्ती प्रेमाविन प्रेम सुखदी प्रेमाविन नाही समाधान. म्हणून देवा तू काम कर, आमचा प्रपंच कमी कर. ओसर पाणी ओसरलं की अलीकडून पलीकडून पलीकडून अलीकडं, मग आम्हाला प्रसंगासारखं कधी प्रपंचाकडे येता येईल आणि कधी परमार्थात राहता येईल. पण प्रपंचाचा ढव जर वाढला तर आम्हाला परमार्थाकडे जाताच येणार नाही. आम्हाला प्रपंच सोडायचा नाही, फक्त त्या संसाराबद्दल आसक्ती कमी करायची. तुझ्याकडे यायचे आम्हाला कधीतरी, मग आम्ही पुन्हा तुझ्याकडे आल्यावर इकडे यायचं नाही ते विचार करू, पण तू मधलं पाणी कमी कर तेवढं. आणि एवढंच काम कर की प्रपंचावर प्रेम कमी कर. चित्त तुझे पायी गुरु माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोन या बाही भवहातारी दाताना. माझं प्रेम तुझ्याकडं देवा माझे मन लागो माझे मन तुझे माझे मन चित्त तुझे पायी तुझ्या पायाजवळ, तुझ्या स्वरूपाकडे नको, तुझ्या गुणाकडे नको, तुझ्या कीर्तीकडे नको. आमचं चित्त तुझ्या चरणाकडे लागलेलं पाहिजे. का तुझ्या चरणाचा महिमा तू काय सांग, तुझ्या चरणचा महिमा काय सांगू तुझ्या चरणेच्या सुखा, काय सांगू तुझ्या चरणेच्या सुखा. Jai
मनाची गोडी कळत नाही. सूर्याला सूर्याचा प्रकाश किती आहे ते समजत नाही. पण काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा आणि अनुभव ठाऊका आहे मज तुला माहित नाही. तुला असं वाटेल की माझ्या चरणात काय पडेल. अरे चरणी जन्मली पै गंगा 16 सहस्रमा संभोगा नित्यन पूर्ती कामिनी. तुझ्या पायाला पाहिल्याबरोबर तुझ्या पायाचा महिमा असा आहे. ज्यांनी ज्यांनी तुझे चरण पाहिले त्यांचं आचरण बदलून गेलं. ज्यांनी ज्यांनी देवाला जाणलं बदलले. अहो कानोपात्र्या देह विक्रय करणारी बाई पण त्या पांडुरंगाच्या चरणाला पाहिल्यावर राजाचं मूळ आला असताना सुद्धा नकार देऊन भगवत चरणी लीन झाली. म्हणजे तुम्ही सांगा ज्या बाईच्या जीवनात काही परमार्थाचा अनुभव नाही, ज्या बाईच्या जीवनात कधी कथा कीर्तनाचा योग नाही, पण एकदाच ज्ञानोबराच्या मुखातून ऐकलं भगवत चरणाकडे आली आणि म्हणायला लागली राजाजी तुम्ही परत अवती सोडा. मीराबाईचं उदाहरण सांगते. बाप म्हणतो मीरा अगं तुला माहित नाही तो कोण आहे. स्त्री ती मला आणखी ओळखच झाली मी कोण आहे. जाणावी तो देहीना मला माहित नाही. अगं तू राजकन्या बर मग काय काम करू मी सांगा बरं तुमचं. अगं ती फेड पांढरी साडी ते काय लावलं कपडा ती काढ सुंदर भरजरी वस्त्र परिधान कर. राजाची राजकन्या आहे तसं वाग ना. आमच्या मीराबाई म्हणायला लागल्या देवा बाबा तुम्हाला माहित नाही तुम्ही देवाचे चरण पाहिलेले नाहीत. मी पाहिलेले ज्यांनी देवाचे चरण पाहिलेले ते अशा या नासक्या संसारामध्ये रमण होणार नाही. तुम्हाला त्याची जाण नाही. म्हणून नाचुंगी 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 रोज भजन करा. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. नाचणार गायनाचे एवढे विष का प्यारा राजा जी विष का प्यारा राजा जी पिबत पिबत मेरा आसिरे लोग कहे मेरा वही बावली. लोग कहे मीरा लोग कहे मीरा वही बावली. बाप कहे पुर नासिरे पग घुंघरू आम्हीच ते प्रेम सुख जाणू तुला माहित नाही म्हणून चित्त तुझे पायी मूळ. काय झाले देवा तुझ्यात पावर नाही का वाईट पण मन डुप्लिकेट रंग पांघरून बसले. संसाराचा रंग डुप्लिकेट आहे टिकाऊ नाही. महाराज काय सांगायला कोण कोणाचं नाही म्हणून माझी बायको मी घरी आल्याशिवाय जेवत नाही. तुझी पगार बंद होऊ दे मग सांग. लटिका व्यवहार
हे रंग खरे लोक रंग दाखवते पण हे रंग खरे नाहीत ते स्वामी तुमच्या लहान मुलगा लहान असताना महाराज एक गोळी सांगतो विषय समाप्त करतो असे बघा पहिली बाळ तसे आई बा याची पिसे आणि मग स्त्री मावशी बोलवून ठाके लहानपणी आई आई म्हणणार बाळ मोठेपणी ती कुठे म्हणत त्या दिवशी आईला कळत घेतलेलं यांना फुकट गेले काय म्हणते आई घेतलेले यांना याच्यापेक्षा वाज राहिले असते तर बरं झालं केलेली कष्ट रंग टिकला का मातृत्वाचा अरे जी बाई मातृत्वावर खुश झाली होती तिची एके दिवशी मातृत्वावर नाराज होते बाप म्हणून जो गावात मिरवत होता त्याच बापाला एके दिवशी उगीच बाप झाला असा पश्चाताप टिकाऊ रंग नाही एके दिवशी भांडण लागलं ते रस्त्यावर जावं लागलो गाडी थांबली आणि मग ते भांडण लागलं कुणाचा विचार बाप लेकाच आहे म्हटले बर अरे कशासाठी भांडण करता मग बाप म्हणू लागला महाराज म्हातारी मेली आता मला एक मुलं विचारित म्हणून आलो शेतात भांडायला मग ते सांगलं मी काय काय केलं रस्ते खोदले तळे खोदले पायानं बाजार हाट केले सप्त्याला जाऊन सालाचे चपल गोळा करायचे पण इकत घ्यायचं नाही कळत तुम्हाला एवढे कष्ट केले पुढून मुलगा म्हणाला काय उपकार केला का दुनियाच करल्या का तुम्ही केलं त्या दिवशी मला म्हणतो तवाच तुमच्या सरकार राहिलो असतो तर मला आता नाचलेली भाजी प्लीज राहत नाही बापू ती कठीण नाही याच्यातून बाहेर काढा आयुष्य करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा जो खरा रंग आहे एकदा लागला की पुन्हा त्या रंगाचा रागही येऊ नये आणि त्या रंगानं मला माझ्या साध्यापर्यंत घेऊन जावं असा शुद्ध रंग द्या डुप्लिकेट नको पूर्वी ते असं एकदा सत्संग भरला होता आणि पाऊस यायचा अंदाज दिसला ते सगळे माणसं छत्र्याच्या दुकानाकडे एकच छत्र्याचं दुकान होतं छत्री आपली छाता ते दुकान एकच होत अरे आता पाऊस येणार काय करावं काहीतरी करा म्हटले आता एक जण मोरक्या पुढे झाला तो म्हणाला असं करू आपण मी ठरवतो अगोदर छत्रीचा भाव विचारलं ही छत्री केवढ्याला 9 रुपयाला ही केवढ्याला 20 रुपयाला ही केवढ्याला 200 रुपयाला लोक म्हणले 9 रुपयावर घेऊ मग 9 रुपये हिची किंमत 9 रुपये का ते म्हणला पावसात नेलं हिचा रंग जातोय म्हणला कशात नेलं छत्रीचं काम कशात नाही तुमचं लक्ष लागलं नाही आता सोडण्यात मजा भाजी कर मला नाक मोडू लागली की येणं ओळखायचं आता वारीला गेलेलंच म्हणजे 9 रुपयाची पण पावसात नेली की रंग जातो याचा उपयोग काय तिचा आणि अंगही भिजवते आणि रंगही जातो 9 रुपये ही दुसरी अशी म्हणजे रंग जात नाही पण छत्री गळते आणि 200 रुपये वाली अशी किती पावसात न्या रंगही जात नाही आणि खालच्या माणसाला ओलही करीत नाही कोणती बरी 200 रुपयाली बरी म्हणजे तसं शुद्धता पाहिजे त्याच्यात क्वालिटी पाहिजे आणि क्वांटिटी सुद्धा पाहिजे दोन्ही गोष्टी असल्या काय करायची क्वालिटी पण क्वांटिटी नाही गुणवाने पण वागणच नाही एकादशीला भाकर खाले चांगलं म्हणाले कीर्तनात हो पण एखादं झाल्यानंतर भाकर आहे का त्याला कीर्तनी बूट ठेवावं लागते बूट गुण पण वागणं नाही काहीकडे वाघ नाही पण समाजात नेली की सगळा कार्यक्रम माती घातल्याशिवाय लय महाराज चांगला लय वागा पण हा रामकृष्ण हरी तिकडं ठमामायच्या माळाला आणि रूप पाहता आवड्या नागनाथापासून आणि मुर्दन मंडपात काय करायचं नुसतं वाघ नाही समाजात कामाला देत नाही गुणही पाहिजे आणि वाघ नाही पाहिजे तर किंमत मिळते समाजामध्ये असं आहे बघा म्हणून शुद्ध रंग वावी रंगा गोपाल कुमारी Hare
नको तुझी खूप भोगलंय आता ते नको आम्हाला हे दे आणि एवढंच आहे जे खोट आहे ते समाप्त करून टाक ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो ते खोट्यामुळे होतो आणि एकदा पोट गेलं की आमचा त्रासही जातो मला लटिके ते फेडा लटिके ते
माहिती आहे की अशा महापुरुषांच्या दरबारात मला सेवा करण्याचा योग आला. श्री सद्गुरु हरिपुरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं आणि विशेष म्हणजे तुळवळ करू नका, शांत वाटा, थोडं शांत वाटा. सगळ्यापासून येते नाही जरी मेणबत्ती आली तर काही तेवढी बिघडत नाही, बोकळ दिवे लावले पण लक्ष करा माझ्याकडं. एक पोरं राहू द्या, एक राहू द्या, बाबा बाजूला चला सगळ्याकडे. पोरा सरकडे प्रसादाला तसंच, मेणबत्तीला तसंच, मतदानाच्या पैशाला तसंच, लाडक्या बहिणीला तसंच. बोलू नका. तर संपलं कीर्तन. आज महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच मला याचा योग आला. मागून खूप दिवसापासून इच्छा होती फोन यायची. आणि आमचे परमस्नेही दिलीप महाराज नाना नांदापुरे आणि असं गाव आहे. बघू पुढच्या वर्षी पुन्हा. मी आपलं लोटीत चाललं होतं पुढे पण या वर्षी मात्र योग आला. मग त्यांनी खूप दिवसापूर्वी गाठलं मला. आमच्या महाराजांनी बघा वेदशास्त्र संपन्न आहेत आणि खूप अंतःकरणपूर्वक परमात्मा प्रेम. बरं का आबा, आम्ही दोघं जण क्लासमेट आहेत बरं का, 3. एक जण मला कसे काय 3 विचारले. मग बैठकीत बसल्यावर एक जण म्हणत होतं, अहो म्हणजे तुमच्या वयात फार फरक वाटत आहे, पण आता मी काय लबाड बोलावलो का. ते आणि आम्ही सोबत शाळेतही होतो आणि लहानपणापासून परमार्थ केलेला आहे. त्यांची श्रद्धा महाराजांच्या मुळे मला, जसं आमचे गुरुजी आहेत ढाली गुरुजी, मी सांगू काही हरिपुरी महाराजांच्या समोर सांगतो, महाराष्ट्रात व्यासपीठ मला दिलं असेल तर ढाली गुरुजीने दिले बरं का. कोणी दिले टाळ्यावर. आता वाजवत टाळ्या काय झालं. मी कीर्तनकार होतो पण बाहेर पडलो नव्हतो. करायची कीर्तन खूप दिवसापासून कीर्तन केली आम्ही, पण बाहेर पडलो नाही. पण कुठे कशा प्रसंगानं काय ढाली गुरुजी कुठं काय कसं त्यांनी ऐकलं का काय झालं मला काही माहित नाही, स्मरण होत नाही. पण त्यांनी मात्र काही अशा कार्यक्रमामध्ये सुरुवातीला घेऊन गेली. त्याच्यामुळे असं झालं की हरिपुरी महाराजांच्या समोर खोटं नाही सांगत. मला रोज आबा 50 गावाला तरी नेम नाही म्हणून सांगावं लागतं. किती गावाला? 50 गावाला तरी खोटं नाही सांगणार. आज द्वादशी पर्व काळे रोज. पण याच्यात माझ्या जीवनात मोठा वाटा ढाली गुरुजीचा आहे बरं का, म्हणून मी सांगितलं. म्हणजे खोटी स्तुती नाही, काही नाही. अंतःकरणातलं हृदय मोकळं केलं तुमच्या समोर. फोन करतात मग इथं आता काटे पांगऱ्याला भेटू नाही का. कुठं काटे पांगऱ्या फोन केला. ठीक आहे. आमच्या दिलीप देवाचं आहे खूप मोठा मार्गदर्शन. हे बघा वय किती आहे बरोबर याचं महत्वाचं नाही, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून आलं. महाराजांचं प्रेम अंतःकरणापासून खूप प्रेम. आमचे आबा खूप मोठी पराकाष्ठेतून मृदंग महामेरू महाराष्ट्राचा आणि गळ्यातला ताईत बनलेले आहेत बघा. आमचे श्रद्धेय रवी गुरुजी किती आवडीनं भजन गातात ही माणसं. यांचं भजन आहे देहभान विसरून गातात. पण असा योग कधीतरी जीवनामध्ये येतो. मी सांगतो आजचं कीर्तन मला सार्थकी वाटलं का, पोटभर भजन ऐकायला मिळालं. इतकं सुंदर गातात. पुन्हा इकडच्या बाजूला सेलुकर महाराज सुंदर भजन म्हटले. आणि आता नवीन पिढीमध्ये अत्यंत नम्र भावानं, शांत स्वभावानं आणि गोड आवाजानं समाजाला जिंकलेली आमची कैलास महाराज. कुठली चल विचल नाही म्हणण्यामध्ये. आता एका महिन्यापूर्वी कुठेतरी भेटलो होतो आपण कार्यक्रमाला नाही का होते. आणि खूप आदरानं महाराज या माणसाने हे कळते कुणाला कसं वागवायचं नाही. इतका सुद्धा कीर्तनामध्ये कसल्याच प्रकारचा त्रास न होऊ देणारी ही सगळी मंडळी आहे की कैलास महाराजांचं तर फार नम्र हात जोडूनच हो म्हणजे तिथं म्हणा म्हणून म्हणावं लागलं. सभा तिथं घ्यायची लोक ऐकणार नव्हते. काहीतरी बँडच वाजवला काय होतं काय मला वाजीत आणलं होतं की काय माझ्या नाही हो काय झालं काय हो होत काय होतं. हा येणं माहिती आहे
लांब होतं तिकडे त्या धाराशिवच्या पलीकडचा कार्यक्रम होता आणि बँड होते काय होते की खण 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 वाजू लागलं. मला गडबडच होती. मग तिथं होते तशा वातावरणात सुद्धा ना काही नाही तुम्ही आपण नुसतं बोला आम्ही आहोत पाठीमागून आणि एवढा कार्यक्रम रंगून आणला. मग गुरुजी आमच्यासारख्याला क्लेश लागत नाही. आमच्यासारख्याला फक्त एवढं आमच्या मनासारखं वागलं की नीट काही असं श्रद्धा नम्रता आणि संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचं एक आहे तुम्ही आम्ही खेळी मिळीन गदारोळी आनंद. मला त्यांनी सांभाळून घ्यावं आणि मी त्यांच्यावर प्रेम करावं हा परमार्थ आहे. मी म्हणा कैलास महाराज माझे आहेत, शेरुकर महाराज माझे, आबा तर माझेच आहेत, दिलीप बुवा माझेच आहेत, गुरुजी माझेच आहेत, आमचे पवार महाराज माझेच आहेत, हे सगळे बाळगोपाळ सगळे माझेच आहेत. नांदापूरला जरी पहिल्यांदा आलो तरी मला वाटलं पाहिजे नांदापूर सुद्धा माझच आहे असं वाटलं पाहिजे. खूप मोठे माणसं आहेत माझ्या लहान तोंडानं वर्णन करावं इतका माझा अधिकार नाही. पण हिमालयाच्या उंचीची माणसं आहेत तुमच्या गावाचे आलेत ना. हरिपुरी महाराजांची खरी पुण्य आहे तुमच्या पाठीमागे म्हणून अशी हिरे तुम्हाला सापडली. खोटी स्तुती नाही. आज महाराष्ट्र बोलवतोय या माणसाला. आज कानाना कोपरा यांना ऐकण्यासाठी बेजार होतोय पण ते तुमच्याकडे येतात हे तुमचं भाग्य आहे बस काही नाही. इथं जवळ ठमामायचं आमचं दुधाधारी महाराजाचं देवस्थान आहे. मी 2-3 वर्षापासून येत असतो. खूप लोक आले तिथे शेवटी आमचे शिंदे साहेब सगळे भरपूर दिवसापासून तिथे येत असतो. पण हे नांदापूर इतक्या जवळ आहे तिथं ठमामायच्या जवळ मला माहित नव्हतं. मी आमच्या महाराजांना दिवसभर परेशान ती मला 100 फोन केला असेल त्यांनी. मला म्हणले असते इथं दुधाधारी महाराजाजवळ तर मी डोळे झाकून आलो असतो. मग तितका आबा मी हुशार नाही. एकदा आल्यावर गाव लक्षात ठेवाय. एक जणांना मला 7 दिवस सांभाळलं आणि कार्याच्या दिवशी ते मला म्हणतात ना घरला चला. तुला कुणाच्या म्हणत नाही म्हणत तुला 7 दिवस पोचले गेलं मी दिमाग सुपर नाही. नांदाईच्या मामाच्या जवळ असे किती सुंदर आहे वातावरण आनंद आहे. आता माझ्या वाणीला विराम घेतो. काही चुकी होकी झाली असली मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. आमचे आत्मानंद गिरीजी बाबा कुठेही कीर्तन असू द्या एवढा सोजवळ निर्मळ मनाचा महात्मा कुठंच नाही. कोणता आव नाही कोणतं वैभव नाही ऐश्वर्य नाही. एक सामान्य श्रोता जसा येऊन बसावा तसं वर्षाच्या काठीत 10-25 कीर्तन ते माझे ऐकत असतील बसून एकंदर नाही 25 कीर्तन. पण कधीच कुठंच कशाचा बळीजावपणा नाही मोठेपणा नाही. खरे हे महात्मे आणि यांच्या पायाच्या आशीर्वादानं यांच्या साथीनं बोललो. काही चुकी होती झाली असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आणि योग्यता असेल तर या महात्म्यांची पाठीमागे असणाऱ्यांची कृपा. पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. हरिपुरी महाराजांना दंडवत घालतो. आबा सगळ्यांच भगवंतांनी कल्याण करावं. तुम्हाला विशेष उदंड आयुष्य द्यावं या गायकवादांना आणि यांच्याद्वारा आमच्या हा महाराष्ट्रातला हा जो वारकरी संप्रदाय असा प्रफुल्लित राहावा हे हरिपुरी महाराजांना मागतो. विराम देतो. शिवेला विराम विठ्ठल.